Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. अचानक त्यांनी ऐकलं की कुत्र्यांचा एक समूह, ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, बार्किंग फ्युरियसली, खूप जोरजोराने, अतिशय आक्रस्ताळपणे भुंकत होते इन अ डिस्टन्स, म्हणजे दूरवर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज रायटरला ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. नरेटरनी त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं, कारण त्यांना वाटलं की कुत्र्यांच्या एखाद्या समूहाने एखाद्या हॅपलेस पिगला, म्हणजे एखाद्या दुर्दैवी डुकराच्या पिल्लाला पकडलं असणार आणि म्हणूनच ते एवढ्या जोरजोराने भुंकत असणार असा विचार करून नरेटरने तिकडे दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉईंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. पण लवकरच ते भुंकणं अधिक जास्त जोरात, म्हणजे लाऊडर होऊ लागलं, अधिक जोराचं होऊ लागलं आणि जास्त अग्रेसिव्ह होऊ लागलं. म्हणजे अतिशय अग्रेसिव्हपणे, आक्रस्ताळपणे ते कुत्रे भुंकू लागले. आणि त्यातच मग कावळ्यांच्या समूह, फ्लॉक म्हणजे कावळ्यांचा जे थवा आहे, त्यांचा एक अलार्म कॉविंग, ज्याला आपण म्हणतो की जो कर्कश आवाज असतो इतरांना सावध करणारा, तो सुद्धा मग त्या गोंधळामध्ये, त्या कॅकोफोनीमध्ये ॲड झाला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि नरेटरच्या हे सुद्धा लक्षात आलं की हा जो गोंधळ आहे हा जवळजवळ येत चाललेला होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आता नरेटरच्याने राहावलं गेलं नाही. त्यांची जिज्ञासा त्यांना स्थिर बसू देत नव्हती. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरेंडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. त्यांनी बुक बाजूला केली आणि ते घाईघाईत वरांडामध्ये गेले, बाहेर काय सुरू आहे हे बघण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्यांनी क्लब हाऊसच्या रूफकडे बघितलं, क्लब हाऊसच्या छताकडे बघितलं आणि तिथे त्यांना एक अतिशय भयंकर दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर, अपिअरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग द बेबी लंगूर इन हिज हँड्स. एक मोठाच्या मोठा बिग मेल लंगूर, म्हणजे खूप मोठा असा वानर, कदाचित तो त्या ग्रुपचा लीडर असावा, तो एका बेबी लंगूरला, एका माकडाच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये पकडून उभा होता. अँड मर्सिलेसली बिटिंग ऑल ओव्हर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. आणि अतिशय मर्सिलेसली, अतिशय निष्ठुरपणे त्याच्या संपूर्ण शरीराला चावे घेत होता. आणि डेफिनेट इंटेंट टू किल म्हणजे त्या मोठ्या वानराला, त्या पिल्लाला मारून टाकायची इच्छा दिसत होती. द हेल्पलेस मदर ऑफ द baby and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. त्या बिचाऱ्या पिल्लाची आई, तीसुद्धा हेल्पलेस होती आणि त्यांच्या ग्रुपचे इतर लंगूर्स, म्हणजे इतर वानर, हे इकडच्या तिकडच्या छतांवर उभे राहून ते दृश्य बघत होते, पण कोणीही त्या पिल्लाला वाचवायसाठी काही करू शकत नव्हतं. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन, अकॉर्डिंग टू विच a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तेव्हा मग तिथे रायटरला ॲनिमल क्लॅन, म्हणजे हे जे प्राणी असतात त्यांच्या क्लॅनमधील एक टेरिबल कस्टम, एक अतिशय भयंकर अशी रीत आठवली, ज्यामध्ये जो डॉमिनंट मेल असतो, डॉमिनंट म्हणजे लीडर एक प्रकारे म्हणू शकतो, किंवा ज्याचं वर्चस्व असते त्या ग्रुपमध्ये, तो इतर कुठल्याही मेल बेबीला किंवा अडल्टला त्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह होऊ देत नाही, म्हणजे जिवंत राहू देत नाही. कारण जर तो छोटा पिल्लू उद्या चालून मोठा झाला तर तो त्यालाच चॅलेंज करेल, त्या मेलला चॅलेंज करेल, म्हणून ते लहान असतानाच त्या अशा पिल्लांना मारून टाकतात. तर हा एक अतिशय भयंकर असा एक कस्टम आहे ॲनिमल क्लॅनमधला, तो रायटरला आठवला. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. रायटर म्हणतात की थोडाही वेळ न गमावता त्यांनी एका हातामध्ये एक काठी उचलली आणि दुसऱ्या हाताने पीस ऑफ स्टोन, म्हणजे दगडं, हे त्या मॅराउडिंग लंगूर, त्या अतिशय बेभान झालेल्या माकडाकडे फेकू लागले, म्हणजे त्याला मारू लागले दगडाने. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. पण तो लंगूर त्या पिल्लाला मारण्यामध्ये एवढा गळून गेलेला होता की त्याने रायटरच्या असल्ट म्हणजे अटॅककडे लक्षसुद्धा दिलं नाही, त्याला नोटीससुद्धा केलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण नंतर मग नरेटरने जास्त
दगडं मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. दुसरीकडे कुत्रेसुद्धा आता जोरजोराने भुंकू लागलेले होते.